राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावलेली आहे। सांगली शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। यामुळे शहरातले रस्ते पाण्याखाली गेले असून सखल भागात पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसामुळे कर्नाळा इथे छोटा पूल पाण्याखाली गेल्यामुळे सांगली पलूस मार्गावरची वाहतूक काही काळ बंद झालेली होती। त्याचबरोबर शहरासह परिसरातले अनेक नाले तुडुंब भरून वाहत असल्याचं पाहायला मिळाले। दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यात पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। शहादा तालुक्यातल्या ब्राह्मणपुरी गावात केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यात, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। गावातल्या झाडांसहित विजेचे खांब देखील कोसळलेत, त्यामुळे परिसरातला वीज पुरवठा प्रभावित झाल्याचं चित्र दिसून येतंय। सांगली शहरासह परिसराला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले। यामुळे शहरातले रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत। सखल भागात पाणी साचलेलं आहे। मुसळधार पावसामुळे कर्नाळा इथला छोटा पूल पाण्याखाली गेल्यामुळे सांगली पलूस महामार्गावरची वाहतूक बंद पडलेली आहे। त्याचबरोबर शहरासह अनेक परिसरातले नाले तुडुंब भरून वाहत असल्याचं पाहायला मिळालं। अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आसिफ, पहिलाच पाऊस होतोय आणि या पहिल्याच पावसामुळे जर ही अवस्था असेल तर पुढचे 4 महिने सांगलीकरांनी कसे काढावेत? तुषार सर, आपण म्हणतोय तसं बरोबर आहे की पहिल्या पावसामुळे जर सांगलीकरांची दैना होत असेल तर पुढचे कसे काढायचे याबाबत असं आहे की हा नांद्रे कर्नाळ रोड आहे, त्या रोडवर रस्त्याचं काम सुरू आहे। परंतु त्या ठिकाणी काही ज्या रस्त्याचे काम करताना कॉन्ट्रॅक्टरनं काही पूर्वनियोजन करायचं ते केलं नसल्यामुळे हा पाणी आल्यामुळे हे नाल्यात रस्त्यावरून पाणी जात आहे आणि यासाठी तिथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। परंतु गेल्या 2-3 दिवसात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे। पण यासाठीच लोकांनी आंदोलन सुद्धा करण्याची भूमिका व्यक्त केली आहे। तुषार सर, आसिफ, आपण एकीकडे बघतोय की ठेकेदाराची चूक तर दिसतेच आहे, मात्र दुसरीकडे प्रशासनाची तयारी काय आहे? कारण की आपण बघितलं तर आता हवामान खात्याच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला ऑरेंज आणि येलो अलर्ट घोषित करण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुढचे 3 दिवस कोल्हापूरला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे। सांगली जिल्ह्यासाठी, सांगली शहरासाठी काय विशेष इशारा देण्यात आलेला आहे आणि प्रशासनाची तयारी कशी झालेली आहे? तुषार सर, गेल्या प्रशासनाकडून यासाठी कालच ना नदीकाठी कृष्णा नदीसाठी तयारीसाठी जे काही 104 गाव आहेत त्या ठिकाणी बोटीची व्यवस्था करण्यात आली आहे। त्यासाठी जी काही व्यवस्था आहे ती प्रशासनाने करण्यात आली आहे। परंतु ज्या ठिकाणी जे काही तात्पुरती योजना करून उपयोग होणार नाही, जिल्ह्याला 2 ते 3 दिवसावर आता येलो अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे प्रशासन सज्ज असलं तरी ह्याच्यामुळे प्रशासनाची कुठेतरी चुकावरपणा दिसतोय आणि त्यामुळे दैना उडालेला आहे। तुषारजी, अगदी खरं आहे, नागरिकांची दैना उडालेली आहे। आपण बघतोय की पहिल्याच पावसानं सांगलीला झोडपून काढलेला आहे आणि सांगली पलूस मार्ग हा बंद झालेला आहे। तिथे जो छोटा पूल होता त्या पुलावरनं पाणी वाहत आहे। मात्र आपल्या प्रतिनिधींनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार याच्यामध्ये चूक जी दिसते आहे ती सध्या ठेकेदाराची दिसते, कारण की महामार्गावरती मोठ्या पुलाच्या बांधणीचं काम सुरू आहे। मात्र ठेकेदाराच्या वतीनं जी काळजी घ्यायला हवी आहे ती काळजी घेतली गेली नसल्यामुळे हा सगळा त्रास सांगलीकरांना सहन करावा लागतोय। सांगली जिल्ह्यासह सांगली शहरामध्ये आणि सांगली शहराच्या बाजूच्या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे। त्यामुळे सांगली पलूस मार्ग बंद झालाय। रात्रभर पडलेल्या पावसामुळे पलूसकडे जाणाऱ्या नवरसवाडी दरम्यानच्या पुलावर पाणी साचले, त्यामुळे सकाळपासूनच हा मार्ग बंद आहे। इथली वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे। पलूसकडे जाणारी आणि सांगलीकडे येणारी वाहतूक आष्ट्यावरनं तसंच तासगाववरनं वळवण्यात आलेली आहे। सध्या या पुलावर प्रशासनाकडनं पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। मात्र तरीही काही लोक आपल्या गाड्या या धोकादायक पद्धतीनं पुलावरनं घेऊन जाताना दिसत आहेत। मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्याला, सांगली शहराला आणि शहराच्या आजूबाजूच्या परिसरातल्या छोट्या गावांना मोठा फटका बसलेला आहे। पावसामुळे पुलावरचा भराव जो आहे तो खचलेला आहे। त्याच सोबत नवरसवाडी पुलावर पाणी साचलेलं आहे। संपूर्ण रात्रभर सांगली शहरामध्ये पाऊस सुरू होता।
त्यामुळे पलूस सांगली हा मार्ग तर बंद झालेला आहे, मात्र नवरसवाडी पुलावरती पाणी साचलंय। तरीही या मार्गावरनं अनेक वाहन चालक धोकादायक पद्धतीने आपल्या वाहनं घेऊन जात आहेत। कोणताही अपघात होऊ नये यासाठी आता इथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्याला, सांगली शहराला आणि कोकणाला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी